आज 14 जानेवारी रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडी पाहू. आज मार्केटवर बऱ्यापैकी प्रेशर आपल्याला दिसलेला आहे. निगेटिव्ह फारशा बातम्या दिसत नाहीत, पण आपल्याला इंडिया विक्स थोडा वाढलेला दिसत आहे. डॉलर इंडेक्स कमी झाला ही पॉझिटिव्ह बाब दिसत आहे. साधारण क्रूड सुद्धा आपल्याला फारसं काय वाढलेलं नाही, निगेटिव्ह दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असता ट्रम्प यांच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये त्याने जे रेसिप्रोकल जो ड्युटी म्हणलाय, म्हणजे जसं समोरच्या देशाची आपल्यावर पर्सेंटेज असेल त्याप्रमाणे लावण्याची नीती त्यांनी ठेवली, असं त्यांनी थोडं डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे चीनवरून येणाऱ्या स्टील ॲल्युमिनियमवर 10% लागणार असून इंडियाचा डाटा पाहिला असता इंडियामधून मॅक्झिमम आपला मेडिसिन ज्यादा एक्सपोर्ट होत आहे. त्यामुळे फार्मा इंडस्ट्री सोडलं तर बाकी इंडस्ट्रीना फारसं आपल्याला काय अडचणीचं दिसत नाही आहे. त्यामुळं ओव्हरऑल मार्केट आपण जरी दबावात असलं तरी कव्हर पण तितक्या फास्ट झाली रिकव्हरी. ओव्हरऑल आपण पॉझिटिव्ह ट्रेंड समजून चालू. तुर्तास आपल्याला सेन्सेक्स 75,939.21 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 199 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये आपण पाहिलं असता 22,929.25 अंकांनी बंद होऊन त्याच्यात आपल्याला साधारण 102 अंकाची घट झालेली दिसत आहे. अजूनही निफ्टी आपल्याला 200 मुव्हिंग डेच्या खालीच काम करताना साधारण नाही, आज आपण पाहिलं असता साधारण 200 मुव्हिंग डेच्या आसपासच काम करत आहे. अजून पॉझिटिव्ह झोन मध्ये आलेले दिसत नाही. त्यामुळं दबाव तर आहे, पण सिलेक्टिव्ह सेक्टरमध्ये किंवा स्टॉक वाईज ज्यांचे रिझल्ट आता सध्या चांगले आलेले आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध दिसत आहेत. आणि मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला स्टॉक पण आता साधारण डिस्काउंटेड प्राइसमध्ये किंवा आपल्याला हव्या तशा प्राइसमध्ये किंवा जे स्टॉक खूप महाग होते मिळत नाहीत असे सर्व स्टॉक आता चांगल्या प्राइसवर आपल्याला अवेलेबल आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं फंडामेंटल बघून लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करण्यात आपल्याला आता योग्य वातावरण थोडंसं दिसत आहे. निगेटिव्ह नॅरेटिव्ह चालवलं मार्केटमध्ये, एफ.आय सेलिंग आलं असं सलग चालू असल्यामुळं थोडीशी भीती राहत असते, पण ओव्हरऑल मार्केट चांगलं आहे. बँक निफ्टी पाहिले असता आपण 49,099.45 इतकी बंद होऊन 260 अंकांनी घटलेली आहे. साधारण गोल्ड पाहिलं असता आपण 85,060 इतके रुपये आता किंमत दिसत आहे. US डॉलर पाहिला असता 86.58 साधारण आपल्याला घटलेला दिसत आहे. US डॉलर जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस मार्केट स्थिर होताना दिसणार नाही, कारण ट्रेड डॉलर मध्ये सगळे फिरत असतात. आणि दुसरं पाहिलं असता आज अमेरिकेचा कालचा येणारा जॉबलेस क्लेम डाटा तो सुद्धा पॉझिटिव्ह आला, त्यामुळं तिथं पण अडचणीची काय बाब नाही. जरी वरती आपल्याला सेलिंग दिसत असलं तर अंडरटोन थोडासा पॉझिटिव्ह दिसत आहे. आज आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची फंड ऍक्टिव्हिटी पाहिली असता 12,826.66 कोटीची परचेस केलेली आहे, खरेदी केलेली आहे. त्या अगेन्स्ट 8,462.79 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. 4,363.87 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट पाहिला असता आपण साधारण 9,064.18 कोटीची आज खरेदी केलेली आहे. त्या अगेन्स्ट विक्री पाहिली असता 13,358.87 कोटीची विक्री केलेली दिसते. नेट विक्री पाहिली असता आपल्याला 4,294.69 कोटीची नेट विक्री फॉरेन इन्स्टिट्यूटची आपल्याला दिसत आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे थोडंफार मार्केट पण व्होलॅटिलिटी होतं आणि रिकवर पण चांगलं झालेलं आहे. आज निफ्टी गेनर मध्ये पाहिलं असतं आपल्याला ब्रिटानिया, ICICI बँक, नेस्ले, इन्फोसिस, HCL टेक, TCS, हिंदाल्को, ITC, भारती एअरटेल इत्यादी आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसत आहे. आणि लुजर मध्ये आपल्याला निफ्टी मध्ये अदानी पोर्ट,
बेल, अदानी एंटरप्राइजेस, ट्रेंट, ग्रासिम, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, अल्ट्रा टेक सिमेंट, कोल इंडिया, आयशर मोटर, एनटीपीसी, इंडोसिंड बैंक, श्रीराम फायनान्स, डॉक्टर रेड्डी, ओएनजीसी, बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील अँड महिंद्रा हे आपल्याला साधारण लुजर मध्ये दिसत आहे. ओव्हरऑल आणि आपण इथं थोडंसं पाहिलं असता एफ आय चॉईस चेंज झाला हे आपल्या लक्षात येते. निफ्टी याच्यामध्ये जास्त किंवा हे ग्रुप मधल्यापेक्षा आपल्याला एफ आय ची बाईंग इंटरेस्ट पाहिलं असतं आपण वेबसाईटवर कोणत्याही जाऊन, तर ओव्हरऑल त्यांचा एफ आय चेंज आपण होल्डिंग पाहिलं असता बऱ्याच कंपन्यांनी एफ आयचं खरेदी चालू आहे, पण ती कुठं चालू आहे बघण्यासाठी आपल्याला एफ आयचं होल्डिंग कंपनीच्या टोटल होल्डिंग मध्ये किती चेंज झाले, ऑलरेडी आधी किती होतं, प्रमोटर होल्डिंग किती आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूटचं किती आहे ते पाहिलं असता आपल्याला त्यांचे गुंतवणूक करण्यासाठी सोपा आणि सरळ मार्ग दिसत आहे. साधारण आपण फिल्टर लावून एफ आय परचेस कशात होत आहे हे बघू शकतो. वेगवेगळ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उदाहरणार्थ आपण इथं एक वेबसाईट घेतली आहे, कोणाचं काही स्पॉन्सर नाही, जे आपण यूज करतो ते दाखवत असतो. साधारण त्यानंतर आपण आज सेन्सेक्स मध्ये पाहिलं असतं आपल्याला सेक्टरल इनलायसिस पाहिले असतं आपण. आज आपल्याला निफ्टी ऑटो मध्ये 275 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी आयटी मध्ये पाहिलं असता 4 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी पीएसयू बँक मध्ये 125 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 85 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये आपल्याला 615 अंकाची घट दिसत आहे. अगेन मगाशी आपण म्हणल्याप्रमाणे अमेरिकेला जे रिपोर्ट्स आपली जी इम्पोर्ट ड्युटी जी आहे रेसिप्रोकल, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असता फार्मा फक्त आपलं हायेस्ट एक्सपोर्ट दिसतंय अमेरिकेला, त्यामुळे त्या इंडस्ट्रीला त्या ड्युटीचा म्हणजे त्यांनी सेम रेट जी कंट्री आपल्याला जसा रेट लावेल तसाच रेट त्यांनी लावणार. रेसिप्रोकल म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी असा ठेवला की त्या सेम रेटमध्ये उतरणार, त्यामुळे आपल्या एक फार्मा इंडस्ट्रीला थोडासा इम्पॅक्ट दिसत आहे. बाकी पाहिलं असता मार्केट स्ट्रॉंग आहे. एफएमसीजी मध्ये आपण पाहिलं असता 176 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी मेटल सेक्टर मध्ये पाहिलं असता 148 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता 714 अंकाची घट झालेली आहे. अगेन इथं क्रूड इम्पोर्टचा विषय येतो, क्रूड कंपन्या पण आहे त्याच्यात, त्यामुळं ड्युटीचा विषय येत असतो. त्यानंतर आपण निफ्टी एनर्जी पाहिली, त्याच्यानंतर आपल्याला साधारण निफ्टी प्रायव्हेट बँक पाहू, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असता 155 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण ग्लोबल मार्केटचा थोडा सिनारिओ पाहूया. तिथं आपण पाहिलं असता डाव जोन्स न्यूट्रल दिसत आहे. S&P पण 8 पॉईंट मामूली प्लस दिसत आहे. नॅसडॅक 40 अंकांनी प्लस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये पाहिलं असता आपल्याला मिश्र प्रतिसाद दिसत आहे. गिफ्ट निफ्टी पाहिली असता आपल्याला 68 अंकाने प्लस दिसत आहे. प्रत्यक्षात ओव्हरऑल मार्केट ट्रेंड जसं जसं प्रत्येकांच्या ड्युटीचा रेट आहे त्या किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे पर्सेंटेज आहे, ट्रेड जशी पोझिशन आहे त्याप्रमाणे त्याच्यावर परिणाम होईल. फारसं इंडियाला मोठा आपण घबराट मानण्यात काही अर्थ नाही आहे. आपण आज एफ आय बाईंग पाहू, थोडंसं फंड ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये जाऊन पाहू. आज डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी 50च्या फ्युचर्स मध्ये 28.21 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 884.79 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 0.79 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 57.96 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 4.57 कोटीची नेट आपल्याला विक्री दिसत आहे. आता आपण इंडेक्स ऑप्शन बद्दल फिगर पाहू.
निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला 3184.74 कोटीची खरेदी दिसत आहे. निफ्टी बँकच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 3317.71 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असतं आपल्याला 323.58 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असतं आपण 1646.27 कोटीची नेट आपल्याला खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये सलग सेलिंग नंतर आज थोडस आपल्याला तिथे रिव्हर्सल पॅटर्न बनत असताना दिसत असते. ओव्हरऑल फिगर आपल्याला चांगले दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असतं आपल्याला 57.24 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण स्टॉक ऑप्शन मध्ये पाहू. निफ्टी आपण जसं मिड कॅप सिलेक्ट मध्ये ऑप्शन बघितले तसे निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या फ्युचर्स मध्ये सुद्धा आज पॉझिटिव्ह फिगर दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला मिड कॅप मध्ये फार मोठी मंदी दिसत होती. तिथं आपल्याला थोडं मंदी थांबली असं म्हणू शकतो आपण, किंवा थोडासा ब्रेक लागला असं म्हणू शकतो. स्टॉक फ्युचर मध्ये आपण पाहिलं असता 485.73 कोटीचे नेट खरेदी केलेली दिसत आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असतं आपल्याला 2695.16 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आपण आता त्याचं प्रत्यक्षात ऑप्शन चेन मध्ये जाऊन प्रत्येक स्टॉक, बँक निफ्टी, फिन निफ्टी जशी आपण व्हिडिओमध्ये आता फिगर दाखवलेली असते त्याच्या अगेन्स्ट ओपन इंटरेस्ट चेक करू शकतो. आज 20 फेब्रुवारीचा आपण निफ्टी मध्ये पाहिलं असतं आपल्याला साधारण कॉल आणि पुट मध्ये जे हे दिसत आहे आपल्याला इथं साधारण 23,400 23,500 आपल्याला कॉल मध्ये सलग सेलिंग दिसत आहे. ऑप्शन्स मध्ये इथं आपल्याला साधारण रेजिस्टन्स इथूनच दिसत आहे. आणि सपोर्ट मध्ये पाहिलं असतं आपल्याला सपोर्ट मध्ये निफ्टीच्या पुट मध्ये बरीच बाईंग दिसत आहे आपल्याला. साधारण सपोर्ट खूप लांब दिसत आहे, 22,500च्या आसपास दिसत आहे मोठी फिगर. त्याच्या आधी एक 22,800 दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला पुट साईड वाढलेली दिसत आहे. आणि नेक्स्ट फेब्रुवारी 27 फायनल मध्ये जर पाहिला असता मंथली एक्सपायरी मध्ये आपल्याला साधारण पोझिशन्स मध्ये ओव्हरऑल सेमच दिसत आहे. ट्रेंड आपल्याला ओव्हरऑल मार्केटला थोडस शॉर्ट बिल्टअप दिसत आहे. आणि निफ्टी वाईजच आपल्याला आता दिसलंय ए ग्रुप किंवा निफ्टी स्टॉक मध्ये विक्री किंवा खरेदी दिसत आहे. ओव्हरऑल मिड कॅप मध्ये वगैरे आपल्याला आता स्टॉक मध्ये जसं आपण त्या FI बाईंग स्क्रीनर मध्ये पाहिलं तिथं थोडस आपल्याला बाय दिसत आहे. ओव्हरऑल आपण हा डाटा ओपन इंटरेस्ट कॉल पुटचं पाहून प्रत्येक स्टॉकचं सुद्धा आपण याच्यात पाहू शकतो. साधारण आपल्या कालच्या पाहण्याचा इम्पोर्ट आता मोठे इकॉनॉमिकल डाटा मध्ये आपल्याला इकॉनॉमिक कॅलेंडर मध्ये पाहिलं असता जॉबलेस क्लेम डाटा अमेरिकेचा पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यानंतर आपल्याला ओव्हरऑल नवीन डाटा मध्ये पाहिलं असतं आपल्याला होलसेल फूड इन्फ्लेशन आपल्याला इथं इंडियाचं एक आलेलं दिसत आहे. ते थोडंसं आपल्याला कमी झालेलं दिसत आहे. बाकी पाहिलं असतं आपल्याला अमेरिकेचा मेजर डाटा कोणता तो दिसत नाही. बँक लोन ग्रोथ वाढलेली आहे, डिपॉझिट ग्रोथ कमी झालेली आहे, साधारण स्टेबल आहे. आणि आपला महत्वाचा रिझर्व जो आहे फिस्कल डेफिसिट US डॉलरचा तो आपल्याला आज साधारण चांगला आलेला दिसत आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्ह न्यूज दिसत आहे. दुसरा मोठे डाटा आपल्याला थोडेफार आपण प्रत्यक्षात डिटेलमध्ये थोडा अजून पाहिला असता दिसून जातील. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण फारसं कव्हर करत नाही. सगळ्या वेबसाईटची माहिती किंवा कोणते घटक मार्केटवर परिणाम करतात, कोणते घटक नुकसान करतात आणि कोणत्या आपल्या स्टॉकसाठी फायदेशीर आहेत हे बघण्यासाठी आपण हे पाहत असतो. त्याचा आपल्याला फायदा होत राहतो आणि गुंतवणुकीसाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो. एवढंच आहे की गुंतवणूक पेशन्सनं केली पाहिजे. शॉर्ट टर्म साठी अजिबात मार्केटमध्ये पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा काही उपयोग होतोय असं आतापर्यंत दिसलेलं नाही आहे, किंवा होण्याची शक्यता कमी असतात. थोडंफार पेशन्सने आणि चांगल्या स्टॉक मध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले रिटर्न मिळत असतो. धन्यवाद.